सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये सुख हवं असेल ना, तर माणसाच्या जीवनामध्ये हा विचार पक्का करावा. जे झालं आहे ना ते चांगल्यासाठी झालं आहे, जे होत आहे ना ते चांगल्यासाठीच होत आहे, आणि जे पुढे होणार आहे ना ते सुद्धा चांगल्यासाठी होणार आहे. हे फक्त विचार आपल्या जीवनामध्ये आपण आणले ना की तुम्हाला आयुष्यामध्ये दुःख होणार नाही, तुमचा सर्व प्रवास सुखाचा होईल. हे शिकवण ऐकायला जितकी सोपी वाटते ना, समजायला मात्र तितकीच कठीण आहे. कारण जेव्हाही आपल्यासोबत काही वाईट किंवा अन्याय होतो ना, किंवा जीवनात एखादं दुःख येतं, तेव्हा आपल्याला संपूर्ण जग वाईट वाटू लागतं ना. हे जीवनच चुकीचं वाटू लागतं. असं वाटू लागतं या जगामध्ये मीच सत्य, माझंच तेच खरं. पण आपण असत्य असतो ना ते आपण विसरून जातो. प्रत्येक माणूस आहे ना तो स्वार्थी वाटू लागतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आपल्यासोबतच वाईट का घडतं बरं. मग हा गीतेचा एक उपदेश आहे ना, तो सत्य कसा मानायचा आहे ना, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. खरं तर जेव्हा कोणी आपल्या जीवनातून जातं ना, तेव्हा ते आपल्याला लायक आणि मजबूत व्यक्ती बनवतं. पण मनुष्य मात्र त्याचा उलटा अर्थ घेतो, उलट कमकुवत मनुष्य होतो. ते चुकीचंच आहे ना. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला दुखवते ना, तेव्हा ते दुःखाने आपले डोळे उघडतात की ज्या व्यक्तीसाठी आपण जीव ओवाळून टाकत होतो त्याला आपली किंमत नव्हती. पण मनुष्य मात्र या उलट दुःखी होतो ना. पण कधीच दुःखी होऊ नका. ती तुमच्या अपयशाची पहिली पायरी आहे. त्यापासून आपण धडा घ्यायला हवा की आपण कुणावर कधीच विश्वास ठेवू नका. ज्याप्रमाणे मुलाला त्याच्या आईकडून औषध पाजते ना, ते कडू औषध त्या मुलाला अजिबात आवडत नाही. पण तेच कडू औषध त्याचा आजार बरं करतं ना. म्हणजे वास्तविकतेत आहे ना, प्रत्येक माणूस तेच सत्य मानून जगतो जी त्याची समज असते ना, किंवा त्याला दाखवलं अथवा ऐकवलं जातं. परंतु जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कोणाचेही खरे स्वरूप अजिबात समजू शकत नाही. जेव्हा तुमच्या दुःखांचा जो मनुष्य साथी बनेल ना, तोच मनुष्य तुमचा असतो. जोपर्यंत लोकांचं तुमच्याकडून काम निघतं, स्वार्थपूर्ण होतो, तोपर्यंत जग तुमच्यासोबत खूप चांगलं वागतं. परंतु ज्या दिवशी लोकांना तुमच्याकडून फायदा मिळणं बंद होतं ना, त्या दिवशी तुम्हाला त्यांचं खरं रूप दिसतं. जे तुम्हाला खूप खोलवर दुःख देतात ना, तुम्ही अनेकदा लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल, हा माणूस असा निघेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, किंवा मी याच्यासाठी काय केलं नाही, मी याला आपलं किती मानलं होतं, पण हा असा निघेल ना याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. वास्तविकतेमध्ये प्रत्येक माणूस मुखवटा लावूनच फिरतो ना. जोपर्यंत तो तुमच्यासोबत वाईट व्यवहार करत नाही, तोपर्यंत तुम्ही ते व्यक्तीचं सत्य जाणू शकत नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं ना की जर कोणी तुम्हाला दुखावलं तरी ते तुमच्यासाठी चांगलंच असतं. कारण यामुळं तुम्ही जीवनामध्ये लढायला शिकता ना, जीवनात पुढे जायला शिकता. कारण जे लोक खूप आरामदायी जीवन जगतात ना, त्यांच्या आयुष्यात जर थोडंसं दुःख जरी आलं ना, तर त्यांना ते सहन होत नाही. परंतु जो माणूस दुःखांशी लढत आला आहे, ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लोकांना वाईट व्यवहार सहन केला आहे, अशा माणसाला जीवनातील लहान सहान दुःखांनी काही फरक पडत नाही. आणि जो माणूस दुखावला जात नाही ना, तो कधीही महान व्यक्ती बनू शकत नाही, तो कधीही मोठं यश मिळवू शकत नाही. म्हणून जीवनात जेव्हा त्रास, समस्या, वाईट वेळ येतो, तेव्हा आठवण ठेवा की तो ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी चांगलं योजना करीत आहे, की तुम्ही जीवनामध्ये एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहात. म्हणजे बघा, दुसरी गोष्ट म्हणजे
वारंवार माफ करणं जीवनाला बर्बाद करतं ना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे ना, दुसरी शिकवण ही सांगितलेली आहे. कोणाला वारंवार माफ करणं तुमचं जीवनसुद्धा बर्बाद करू शकतं. पांडव आणि कौरवांमध्ये जे महाभारत युद्ध घडलं ना, त्याचं मूळ कारण हेच होतं ना, की दुर्योधन वारंवार पांडवासोबत वाईट वागत होता आणि युधिष्ठिर त्याला प्रत्येक वेळी माफ करत होता. आणि याचा परिणाम काय झाला बरं, की महाभारतसारखे मोठे युद्ध करावं लागलं ना. कितीतरी वेळा दुर्योधनानं पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, तरीही युधिष्ठिर दुर्योधनाला माफच करत राहिला ना. जर तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये ही चूक कराल ना, जर तुम्ही कोणाच्या मोठ्या मोठ्या चुका सहजपणे माफ कराल, तर ते तुम्हाला दुखावणं हाच आपला हक्क समजावून घेतात. तुम्ही कोणाला ही गोष्ट मनात ठेवून माफ करता, आता तो बदलेल, आता तो सुधारेल, पण तुमची क्षमा त्याला आणखी बिघडवते ना. तो तुमच्यासोबत आणखीन वाईट वागू लागतो. कारण जीवनात आहे ना, अशा अनेक चुका असतात ज्यांची माफी नसतेच ना. जर कोणी तुमच्याशी विश्वासघात करत असेल तर त्याला कोणतीही माफी नाही. जर कोणी तुमच्या जीवनावर हल्ला करत असेल किंवा तुमच्या जीवनाला खोलवर दुःख देत असेल तर अशा कृत्यांना माफी नसते. बघा, मनुष्य आहे ना, 1 वेळ माफ करतो, 2 वेळ माफ करतो, 3 वेळ माफ करतो, पण चुका वारंवार झाल्या ना तर आपण सुद्धा मौन बघा सोडून द्यायला हवं ना. पण जर तुम्ही अशा गोष्टींसाठी लोकांना माफ कराल तर लक्षात ठेवा, एक दिवस तुमची ही माफी तुमचे खूप मोठं नुकसान करू शकतो. म्हणजे खोट्या लोकांसमोर चांगलेपणा सिद्ध करू नका. बघा, भगवान श्रीकृष्ण अतिशय सुंदर स्वरूपामध्ये सांगलेलं आहे की खोटे आणि चुकीच्या लोकांसमोर आपला चांगुलपणा हा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पाहाल की या जगामध्ये चांगल्या चांगल्या लोकांना आहे ना, खोट्या लोकांपेक्षा जास्त परीक्षा द्यावी लागते, जास्त दुःख सहन करावं लागतं. कारण असे लोक आहेत ना, वारंवार तुमच्या चांगुलपणाचा पुरावा मागतात. जर तुम्ही चांगले असाल ना तर हे तुम्हाला सहन करावं लागेल. जर तुम्ही चांगले असाल तर आमचं बोलणं तुम्हाला मानावं लागेल. म्हणजे जेव्हा दुर्योधन आणि शकुनी पांडवांसोबत कपट करून जुगार खेळत होते ना, तेव्हा युधिष्ठिर शांतपणे सर्व काही सहन करत राहिला. त्यांनी कपटाने 5ही भावांना जुगारात लावलं. त्यांची पत्नी द्रौपदीलाही जुगारात लावलं. आणि त्या दुर्योधनानं भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान केला ना, तिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व पांडव शांत बसून राहिले, कारण त्यांना वाटलं की आपल्याला तर धर्माचं पालन करायचं आहे. या सभेत आपले मोठे बसलेले आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपल्याला तर सत्याचं पालन करायचं आहे ना. जे लोक केवळ कपट आणि फसवणूक करून जगत असतात ना, त्यांच्यासमोर तुम्ही सत्यानं वागण्याची किंवा तुम्ही किती मोठे धर्मात्मा आहात ना हे दाखवण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला माहिती आहे ना की ही वाईट लोक आहेत. सत्य बोलणं हे पुण्य तेव्हाच असतो जेव्हा त्यातून कोणाचं तरी भलं झालेलं असतं. बघा, हे वाक्य आहे ना, तुम्ही भरपूर निरूपणं ऐकलेली असतील, पण हे वाक्य तुमच्या संसारामध्ये, या जीवनामध्ये वागताना लक्षात ठेवा. काय, कोणतं वाक्य बरं? सत्य बोलणं हे पुण्य तेव्हाच असतं जेव्हा त्यातून कोणाचं तरी भलं होत असतं. आणि खोटं बोलणं हे पाप तेव्हाच असतं ना जेव्हा त्यातून कोणाचे तरी वाईट होत असतं. जर तुमच्या खोट्या बोलण्यानं लोकांचं भलं होत असेल, कोणाचं मन आनंदित होत असेल, तर ते खोटं बोलणं आहे ना, ते पाप नसून पुण्य आहे. पण जर तुमच्या सत्यामुळं कोणाच्या मनाला दुःख वाटत असेल तर ते सत्य पुण्य नसून ते पापच आहे ना. म्हणून जो माणूस तुमच्याशी वाईट वागतो ना, जो नेहमी तुमच्याशी कपट करतो, तुम्हाला धोका देतो, तुमचं नुकसान करतो, अशा लोकांसमोर तुमचा चांगुलपणा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही. म्हणजे दुष्टांची भलाई करू नका,
दूर राहा. म्हणजे दुष्ट व्यक्तीसोबत तुम्ही कितीही भलाई केली ना तरी तो नेहमी तुमचं नुकसानच करणार आहे. म्हणतात ना की वाईट मनुष्य कधीही आपला स्वभाव सोडू शकत नाही. मांजर कधी दूध पिण्याचं सोडतंय का बरं? तिला कितीतरी आपण जीव लावला ना तर ती दूध प्यायचं सोडत नाही. ती उंदराची शिकार करणारच. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहीत आहे की समोरचा माणूस नेहमी तुम्हाला दुःख देतो, नेहमी तुमच्याशी वाईट वागतो आणि तुम्ही असा विचार करता ना तो कसाही वागो पण मला चांगलंच वागायचं आहे, तुमची ही चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे, तुम्हाला खूप दुःख देणार आहे. जेव्हा तुमच्यासोबत कोणी वाईट वागेल ना तेव्हा तुम्हाला त्याच्याशी चांगलं वागण्याचीही गरज नाही, वाईट वागण्याचीही गरज नाही. फक्त त्याच्यापासून दूर राहायला हवं. पण तरी जर तुम्ही त्याच्यासोबत चांगला व्यवहार करत राहिलात तर तुम्हाला वेदनांशिवाय कधीही काही मिळणार नाही. म्हणजे जर सहन करत राहिलात ना तर हे जग तुम्हाला मिटवून टाकेल. म्हणून जीवनात जर तुम्ही नेहमी सहन करत राहिलात ना तर हे जग एक दिवस तुम्हाला मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये आहे ना, सहन न करणाऱ्यांना शहाणं नाही तर मूर्ख किंवा भित्रे समजलं जातं ना. जो माणूस स्वतःसाठी आवाज उठवत नाही, जो माणूस स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही, स्वतःसोबत होत असलेल्या वाईट व्यवहारांसाठी उभा राहत नाही, अशा लोकांना जग चिरडून टाकतं ना. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जर आपण शांतपणे सहन करत राहिलो तर लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही चांगलं बनाल, तर असं कधीही होणार नाही. कारण आता काळ बदललेला आहे ना, लोक बदललेले आहेत. आजच्या युगामध्ये जो जेवढा सहन करतो ना लोक त्याला आणखी जास्त सहन करायला भाग पडतात. म्हणून हा काळ किती जरी बदलला ना तरी आपल्या जीवनातून भगवंताला काढू नका. ज्या दिवशी तुम्ही भगवंताला काढाल ना त्या दिवशी तुमचं काही खरं नाही. तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून जिथे तुम्हाला वाटेल ना की तुमच्यासोबत चुकीचं होत आहे, तुमच्यासोबत अन्याय होत आहे, समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, तिथे तुम्ही त्याला विरोध करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दुःखांना घाबरणं सोडून द्या. बघा, तुम्ही दुःखांना घाबरणं सोडून द्या. कारण दुःख आणि सुख आहे ना प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ऋतूंप्रमाणे येत जात असतात. त्यातून कोणीही सुटू शकत नाही. दुःखांमुळं दुःखी होण्याऐवजी हे गीतेचं ज्ञान आहे ना ते आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे की पाहिजे की जग हे परिवर्तनशील आहे. जसं सुख नेहमी टिकत नाही ना तसं दुःखही नेहमी राहणार नाही. इथे सर्व काही बदलतं ना आणि नेहमी बदलतच राहणार आहे. मग चिंता कसली करताय बरं? या जगामध्ये आहे ना कुणीच स्थिर राहू शकत नाही. कितीतरी लोक या जगामध्ये आले आणि कितीतरी येऊन गेले. हे जग चलायमनच आहे ना, इथे काहीही कायमस्वरूपी असू शकत नाही. मग दुःख असो किंवा सुख असो काय फरक पडतो बरं? म्हणजे तुम्ही ना सुखाला थांबवू शकता ना दुःखापासून पळू शकता. फक्त गीतेचं हे ज्ञान जीवनामध्ये सत्य समजू शकता ना की या कशावरही तुमचं नियंत्रण नाही. जो कोणी या जगामध्ये आला आहे ना तो जाणारच आहे. म्हणून दुःखी होण्यापेक्षा आणि रडण्यापेक्षा आनंदी होऊन जीवन जगणं हे नेहमीच उत्तम आहे ना. म्हणून वाईट लोकांची संगतीपासून बाजूला राहा. ती मनुष्याचं जीवन बर्बादच करते ना. चांगला माणूस जर वाईट लोकांच्या संगतीत राहिला ना तर तो एक दिवस तोही बर्बाद होतो. म्हणून महाभारतातील एक पात्र आहे ना तो म्हणजे कर्ण, जो वास्तविकतेत पांडवांचा मोठा भाऊ होता. पण त्यानं दुर्योधनाशी मैत्री केली. तो दानशूर होता, धर्म जाणत होता, सत्य समजत होता. तरीही एका पापी माणसाच्या संगतीत राहिल्यामुळं त्याचा सर्वनाश झाला ना. त्याचप्रमाणे जेव्हा एक चांगला माणूस वाईट लोकांची संगत करतो तेव्हा तो स्वतः कितीही चांगला असला ना
तरी त्या चुकीच्या लोकांच्या परिणामांचं त्यालाही भोग भोगावे लागतात. त्यांच्यासोबत राहिल्यानं त्यांचंही जीवन बर्बाद होतं ना. म्हणून प्रेम आणि भावनांचे संबंध आहेत ना, फक्त त्यांच्याशी जोडा ज्यांना त्यांची कदर आहे. म्हणजे प्रेम आणि भावनांचं नातं आहे ना, ते फक्त त्यांच्याशीच जोडावं ज्यांच्या तुमच्या प्रेम आणि भावनांची कदर आहे आणि त्यांचं मूल्य माहीत आहे. तुम्ही तुमचे प्रेम अशा व्यक्तीला देता ना, ज्याला तुमच्या प्रेमाची काहीच कदर नाही, तेव्हा तुमच्या मनाला खूप दुःख होतं. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला खूप जास्त महत्त्व देता, ज्याला तुमची काहीच किंमत नाही आहे, तेव्हा तुम्हाला अश्रूंशिवाय तिथे काहीही मिळत नाही ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत जोडण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं आहे ना. तुम्ही एकटं राहूनही जितकं दुःखी होऊ शकत नाही ना, जितकं एका चुकीच्या नात्यामध्ये जोडलं जाऊन तुम्हाला दुःख मिळतं, तसं पाहता आजच्या युगामध्ये कोणी कोणाची कदर करत नाही, कोणी कोणाला प्रेम देत नाही. त्यामुळं ज्यालाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वात खास मानता ना, त्यात घाई करू नका. थोडा वेळ घ्या, ते नातं थोडं समजून घ्या. त्यानंतर आपल्या जीवनात कोणाला तरी ते प्रेम, तो आदर, ती खास जागा दिली पाहिजे. नाहीतर या कलियुगामध्ये आपण पाहतो ना, काही देखणा ओळख न पाहता या सोशल मीडियाच्या मागे लागून एक मुलगी मुलाच्या मागे लागते, मुलगा मुलीच्या मागे लागतो आणि त्याच्यासोबत आपल्या आईवडिलांना काही न करता लग्न करून पळून जातात ना. योग्य आहे का बरं? आपल्या मुलींनासुद्धा हे समजलं पाहिजे. आपल्या घरामध्ये ज्या मुली असतात ना, आपल्या घरामध्ये जी मुलं असतात, त्यांना या आईवडिलांनी समजवायला पाहिजे. पण आईवडील पैशासाठी बाहेर जातात, मुलांना बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, तर मग असंच होणार ना. म्हणून कोणाला प्रेम देणं, कोणाला महत्त्व देणं हे आपल्याचं मनावर अवलंबून असतं ना. परंतु जेव्हा ते प्रेम आणि तुमचं महत्त्व देणं तुम्हाला त्रास देऊ लागतं ना, तेव्हा अशा नात्यांपासून तुमचं मागं हटणं तुमच्यासाठी योग्यच आहे ना. म्हणून जो माणूस दुःखात दुःखी होत नाही आणि सुखात सुखी होत नाही, तो जगातील प्रत्येक समस्येवर मात करतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश दिला, जो माणूस मान आणि अपमान, थंडी आणि उष्णता, सुख आणि दुःख, दोस्ती आणि दुश्मनी यामध्ये कधीही परेशान होत नाही, नेहमी समभाव राहतो ना, तो जीवनातील प्रत्येक समस्येतून बाहेर पडतो. आणि असा व्यक्ती मला खूप प्रिय आहे. कोणाला प्रिय आहे बरं? भगवंताला प्रिय आहे ना. जे लोक छोट्या छोट्या गोष्टीवर दुःखी होतात, थोडासा आनंद आला ना की हरवून जातात, अशा लोकांचं मन खूप अशांत असतं आणि बेचैनच राहतं ना. स्वतःला कधीही इतकं हलकं बनवू नका की एखादं छोटंसं दुःख येऊन तुम्हाला हळवून टाकेल, किंवा छोटीशी खुशी आली की माणसाचं डोकं फिरून जाईल. अशा लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही, कारण सगळ्यांना माहीत असतं ना, आज हा दुःखी आहे म्हणून भोळा बनून आपल्याकडे आला आहे, आणि जेव्हा याची वेळ चांगली येईल ना, तेव्हा हा आपल्याशी काही संबंध ठेवणार नाही. म्हणून जीवनात जेव्हाही सुख दुःख येतात ना, तेव्हा एक शहाणा माणूस यानं घाबरत नाही. आणि म्हणून आपण शहाणं बनायला हवं ना. दुःखांना सहन करायला शिका. सुख आलं ना तरी सुख जास्त प्रकट करू नका. भीती बाळगत नाही ना, तर त्या वेळेची नियती आहे ना, समजून शांत होते आणि आपल्या समस्यांचं समाधान करून जीवनामध्ये पुढे जातो ना. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला हा उपदेश देत आहेत ना की तू समता धारण कर, मनात स्थिरता आणायला शिक. कारण ज्याच्या मनात स्थिरता आली ना, तो जगातील प्रत्येक दुःखामधून पार होतो. म्हणजेच जो व्यक्ती आपलं कर्तव्य आणि आपले कर्मज्ञान आणि समजुतीशिवाय जगतो ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि अपयश नक्की येतात. पण जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला ना की युद्धात इतक्या लोकांना मारण्यापेक्षा चांगला आहे ना की मी संन्यासी बनतो, भिक्षा मागून खाईन,
तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणाले बरं? ते तुझे धर्म नाही, ते तुझे कर्तव्य नाही, ते क्षत्रिय आहे, तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्म आहे की धर्माच्या रक्षणासाठी तू युद्ध कर. आणि आज जेव्हा या अधर्म लोकांनी पृथ्वीवर इतका अत्याचार पाप पसरवलेला आहे ना, तेव्हा तुझं कर्तव्य आहे की त्यांच्यासोबत तू युद्ध कर आणि ते पाप तू समाप्त करून टाक. म्हणजेच ही दुसऱ्याशी लढायची ही आपल्याला शक्ती आहे ना, ती भगवंतानेच दिलेली आहे. भगवंताने आपल्याला सांगितलं आहे ना की तुझ्यावर जर जास्त अन्याय होत असेल ना, तर तू त्याच्याशी लढ, अजिबात घाबरू नकोस. भगवंताचं नामस्मरण जितकं आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे ना, तेवढं धर्माचं कार्य करणं महत्त्वाचं आहे. मग समोर आपला नातेवाईक असेल तरी चालेल, जिथे सत्य असेल ना त्याच्या बाजूनं लढायला कधीच कमी पडू नकोस. जीवनात तुमच्या धर्म कधी घडत असतो बरं? जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने राहता ना, तेव्हा जीवनात तुमच्या सत्य धर्म घडत असतो आणि जीवनाचं कल्याणच होऊन जातं ना. म्हणूनच सर्वांना प्रेमाने वागा, सर्वांचं भलं करा. तुमच्या जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.